महाराष्ट्र के वाशिम में आने वाले लोकसभा चुनाव की तैयारी जोरों शोरों में चल रही है। ऐसे में सांसद की टिकट के लिए भी कई सत्ता पक्ष अपने अपने उम्मीदवार के लिए जोर लगा रहे हैं। ऐसी में राष्ट्रवादी कांग्रेस वाशिम जिले का लोकप्रिय नेता चंद्रकांत ठाकरे का नाम सामने आता नजर आ रहा है। आइए जानते हैं पूरी खबर। नमस्कार, मी चंद्रकांत ठाकरे, अध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम। ठाकरे साहेब, मला सांगा, राजकारणी वारसा हा आपल्याला अगोदरपासून मिळालेला आहे आणि राजकारणी प्रवास हा आपला बराच चांगला असा राहिलेला आहे। अगोदर 10 वर्ष उपाध्यक्ष आणि आता जिल्हा परिषद अध्यक्ष, काय सांगाल? निश्चितपणाने मला राजकीय वारसा आहे। वडील आमदार, राज्यमंत्री, PRCचे अध्यक्ष म्हणून राहिले आणि खरं तर मी संघर्षातून जिल्हा परिषदेला राजकारणामध्ये आलो। पहिल्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढलो, हारलो। त्यावेळेस माझे वडील या राज्याचे मंत्री असताना सुद्धा हारलो, पण मी लोकांची बांधणी केली, युवकांची बांधणी केली आणि पहिल्यांदा 2008ला जिल्हा परिषद सदस्य झालो आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा 5 वर्ष सभापती म्हणून काम केलं। कृषी पशुसंवर्धन सभापती, शिक्षण आरोग्य सभापती। परत मी निवडणूक लढलो आणि मोठ्या मताने निवडून येऊन परत जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून 5 वर्ष मी काम करण्याची संधी मला मिळाली। परत 2019-20ला आता मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर जिल्ह्यातल्या सर्व गटातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी मला अविरोध अध्यक्ष होण्याची संधी मिळाली। ती संधी मिळत असताना, काम करत असताना कोरोना आला। मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि OBCच्या निर्णयामुळे माझं पद सुद्धा गेलंय। पण ते पद गेल्यानंतर सुद्धा एक 7-8 महिने मी घरी राहिलो। नंतर परत लोकांनी मला निवडून दिलं आणि परत मी अविरोध परत अध्यक्ष झालो। ही सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे। त्याच्यानंतर माझी 2.5 वर्षाची टर्म संपल्यानंतर परत सर्वसाधारणचं रोस्टर निघाला आणि त्या रोस्टरमध्ये परत सगळ्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी जिल्ह्यातल्या मला परत तिसऱ्यांदा या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा, अविरोध होण्याची संधी दिली। म्हणून मी माझ्या जिल्ह्यातील सगळ्या पक्षातील सगळ्या लोकांचं नेहमी आभार व्यक्त करतो। माझा एकच आहे की या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, ही माझं ध्येय धरून मी काम करतो। बरं, आपल्याला प्रत्येक वेळेस सुवर्ण संधी मिळाली आणि त्या संधीचा उत्तर लाभ घेऊन आपण लोकांच्या सेवेसाठी गेलेला आहे। वाशिम जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर नेमके कोणकोणत्या प्रकारचे विकास कामे आपल्या वाशिम जिल्ह्यात? निश्चितपणाने सांगतो, मी जिल्हा परिषदेचा सभापती सुरुवातीला झालो त्यावेळेस शिक्षण आरोग्य सभापती म्हणून काम करत असताना महिलांच्या प्रसूती जी आहे ती इन्स्टिट्यूशनल व्हावी, ते दवाखान्यात व्हावे म्हणून हा प्रयत्न मी केला। ग्रामीण भागातले दवाखाने, उपकेंद्र याला अधिकचं बळकटी करण्याचं काम केलं आणि आरोग्य विभागाच्या मोठ्या प्रमाणातल्या योजना मी राबवल्यात। एवढंच नव्हे तर की NRHMच्या माध्यमातून आणि सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जे मुलांचं आरोग्य तपासणी होते आणि त्यांना जे उपचार द्यायचे असते त्याच्यामध्ये माझ्या काळामध्ये मला अभिमानाने सांगायचं वाटतं की 450च्या जवळपास लोकांचे ऑपरेशन वेगवेगळ्या माध्यमातून मी करून घेतले आणि त्याचा मला विश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाला आहे। दुसऱ्यानंतर त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेचं उत्पन्न कसं वाढवता येईल हा प्रयत्न केला। जिल्हा परिषदेचं बजेट माझं 3 कोटी रुपयाचं होतं, आता मी बजेट ते 12 कोटी रुपयापर्यंत नेलं। हे सुद्धा एक महत्त्वाचं काम केलं आणि आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलसंधारणाचं काम। माझा जिल्हा हा गोदावरी आणि तापी खोऱ्याच्या उगमस्थानावरचा जिल्हा असल्यामुळे मोठ्या नद्या इथे नाहीत। 18 नद्याचा उगम माझ्या जिल्ह्यामध्ये होतो आणि त्या नद्यावरती मोठे प्रकल्प होऊ शकत नाही, पण जलसंधारणाचं मोठं काम करून आणि जे प्रकल्प 1972 पासून बांधले गेले होते त्याचं खोलीकरण, त्याचं मेंटेनन्स होत नव्हतं, त्याच्यामुळे इरिगेशन त्याच्यावर होत नव्हतं, ते इरिगेशन व्हावं हा प्रयत्न जलसंधारणाच्या माध्यमातून केला। यासाठी मला अजय दादाने मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली। या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाईंनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आणि आज जिल्ह्यामध्ये जवळपास मोठे प्रकल्प, जे छोटे छोटे प्रकल्पाला गती देऊन त्याच्यातून जे गाळ काढणे असेल, त्याची दुरुस्ती असेल काम करून जलसंधारणाचं काम केलं, इरिगेशनचं काम वाढवलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यातले जे काही पाझर तलाव होते त्या पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर करून त्याच्यामध्ये इरिगेशन सिस्टम वाढवण्यासाठी काम केलं। हा विषय दादाला जेव्हा दाखवला तर दादाला ते पटलं आणि महाराष्ट्रातल्या 4 आकांक्षित जिल्ह्यामध्ये हा वाशिम पॅटर्न राबवा ह्या सूचना विधान भवनामध्ये अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये दादांनी त्यांच्या भाषणामध्ये केला। हा माझा अभिमान आहे। सर, आपण मला सांगा की आता खूप सारे विकास कामं तर आपल्या हातात झालेले आहे, पण एक जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कोणते कामं आणखी बाकी राहिले असं आपल्याला वाटतं? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या महिला भगिनीच्या डोक्यावरची पाण्याची घागर उतरली पाहिजे म्हणून जलजीवन मिशनला जास्त प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय मी घेतला। मागासवर्गीय जे लोक आहेत त्यांच्या वाढीत आणण्यापर्यंत रस्ता असेल, त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी असेल, ह्या गोष्टी माझं प्राधान्य आहे। तिसरा महत्त्वाचं म्हणजे जे पंतप्रधान आवास, मोदी आवास योजना असेल, प्रत्येक लहान कुटुंबाला त्याचं निवारा असला पाहिजे यासाठीचा प्रयत्न मी करतोय। याचबरोबर माझ्या या जिल्ह्यातल्या
जे रोजगार कसा निर्मिती करता येईल, स्वयंरोजगार कसा वाढवता येईल, हा मी प्रयत्न करतोय. त्यासाठी लॉजिस्टिक पार्कसाठी नितीन गडकरी साहेबांकडे आम्ही विचार केला आहे, त्यासाठीचा प्रयत्न करतो. खरं तर हा जिल्हा औद्योगिक जिल्हा आणि हा शेतीवरचा जिल्हा आहे आणि म्हणून शेतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा आणि शेतीवरचे उद्योग उभे झाले पाहिजे हा माझा नेहमीचा प्रयत्न असतो. राष्ट्रवादी पक्ष म्हटलं म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये निष्ठावंत असं आपलं नाव येते. राष्ट्रवादीमध्ये तुटाटूट झालेली आहे, घड्याळ हे अजितदादांना भेटलेले आहे आणि शरद पवार साहेबांकडे चिन्हच राहिलेले, काय सांगणार? नाही, या संदर्भामध्ये एवढंच म्हणतो की मी पवार कुटुंबियाशी बांधील आहे. पवार कुटुंबियांनी माझ्या परिवारावरती माझ्यावरती खूप मोठं प्रेम आहे. त्यांचा आधार मला राजकारणामध्ये नेहमी राहिला. त्यांचा आदर्श आणि दादांचा आदर्श घेऊन मी राजकारणामध्ये आलो आणि दादांच्या आदर्शामुळे मी राजकारणात असल्यामुळे मी आज दादांसोबत आहे. आणि जे काही चिन्ह मिळालं तो त्या विषयावरती मी फार काही बोलणार नाही, तो निवडणूक आयोगांचा विषय आहे. पण दादांनी या जिल्ह्यासाठी मोठं काहीतरी निर्णय घेतला, विकासाचा निर्णय घेतला म्हणून आम्ही दादांच्या सोबत या जिल्ह्यातले सगळ्यात जास्त लोक राष्ट्रवादीचे दादासोबत आहेत, हे मला अभिमानानं सांगायचं वाटतं. भावी लोकसभा निवडणूक हे होणार आहे आता लगेच काही दिवसानंतर. काय सांगणार, लोकसभा निवडणुकीमध्ये आपलं जे नाव आहे ते खासदारच्या निवडणुकीसाठी येत आहे, काय सांगणार? नाही, याला जोडून एक प्रश्न माझा तोच आहे. लोकसभाचा बिगुल वाजलेला आहे. पहिला टप्पा 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि काही दिवसातच नाव जाहीर होणार आहे. कसं वाटतंय? नाही, हे बघा की मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना या वाशिम जिल्ह्यामध्ये काम करत असताना लोकसभेची निवडणूक लढावी अशी माझ्या नेत्यांची माझ्याकडे इच्छा होती आणि दादांच्या इच्छेनुसार मी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला जर हा मतदारसंघ आला तर निश्चितपणानं दादाकडे हा उमेदवारी मागण्यासाठीचा मी प्रयत्न करेल आणि निश्चितपणानं मला उमेदवारी देतील असा माझा विश्वास आहे. माझ्या विकासाच्या कामावरती मला उमेदवारी मिळेल हाच माझा विश्वास आहे. कुठेतरी अगोदर महाआघाडी सरकार, आता महायुती, कुठेतरी तिकीटकरिता तुटातूट होण्याची शक्यता वाटते का? नाही, मला त्याच्याबद्दल काही मी सांगणार नाही, पण मी फक्त दादांच्या वाट्याला जर हा मतदारसंघ आला तर मी उमेदवारीसाठी दावेदारी करेल एवढंच मी सांगतो. ट्रिपल इंजिन सरकार आहे, आता ट्रिपल इंजिन सरकार सर्व सोबत चालणार आहे. समोर आणखी कसं काय होणार आहे आपल्याला काय वाटतं? नाही, मला असं मला विश्वास आहे दादा असतील, फडणवीस साहेब असतील आणि एकनाथ शिंदे साहेब एक चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्राला एका विकासाची दिशा देण्याचं सरकार म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये पाहतोय. मी महाविकास आघाडीचं सरकार पण बघितलंय, महायुतीचं सरकार म्हणून बघतोय, देवेंद्र भोचे या अगोदरचं सरकार युतीचं सरकार सुद्धा बघितलं. विकासाला चालना देणारे 3 नेते जर एकत्र आले तर निश्चितपणानं या महाराष्ट्राचं जे काही अर्थव्यवस्था $1 मिलियन झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे. आता नवीन चेहरे समोर येणार आहे, नवीन चेहरे या निवडणुकीत दिसणार आहे. आपल्याला काय वाटतं? नाही, याच्यामध्ये एकच माझं म्हणायचं आहे की नवीन चेहरे जे येतील त्यांना विकासाची एक ध्यास असणारा चेहरा असणार आहे. मग मी असेल, अजून माझ्यासोबत अधिक महाराष्ट्रातले असतील, देशातले असतील जे युवक पुढे येत आहेत राजकारणामध्ये, त्यांना आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा, आपल्या जिल्ह्याचा कसा विकास होईल हा निश्चितपणे तो विषय घेऊन पुढे येणारा युवक असेल हा माझा विश्वास आहे. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे वाशिमकर बघत आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आहे? मी एवढंच सांगेल की मला जर या लोकसभा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याची संधी दिली आणि लोकांनी जर मला इथं लोकसभेमध्ये पाठवलं तर या जिल्ह्याचा जो काही मागासपणा आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करेल. यवतमाळ जिल्ह्याच्या संदर्भामध्ये सांगायचं की आदिवासी हा बहुबल जिल्हा आहे. त्या बहुबल आदिवासी मंडळींना, आदिवासी लोकांसाठी, आदिवासी वस्तीसाठी जे काही प्रयत्न करायचे असतील, ज्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना विशेष प्रवास कसा आणतील हा प्रयत्न माझा राहील. धन्यवाद.